नमस्कार. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरामध्ये परवा रात्री म्हणजे रविवारी संध्याकाळी 6:06 किंवा 6:47 आसपास गोळीबाराची घटना घडलेली आहे. खूप वर्षांनंतर ऑस्ट्रेलियातल्या सिडनीसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अशी दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यामुळं अख्खा देश हादरून गेलेला आहे. नेमकी ही घटना कशी घडली, का घडली, कुणीही घडवली, या सगळ्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपल्याला अपडेट घ्यायचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार. ऑस्ट्रेलियामधल्या सिडनीमध्ये बॉन्डी या समुद्र किनाऱ्यावर अंधाधुंद गोळीबार झाला. रविवारी संध्याकाळी 6:45 ते 47 आसपास दोन दहशतवाद्यांनी किंवा दोन व्यक्तींनी जोरदार गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये साधारणपणे 50हून अधिक जण जखमी झालेले आहेत, तर जवळपास 15हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. जे जखमी आहेत त्यांच्यामध्ये गंभीर जे जखमी आहेत त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. म्हणून अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही की किती जण मेलेत, पण 15 जणांचा मृत्यू झालेला आहे या गोळीबारामध्ये. बॉन्डी या समुद्र किनाऱ्यावर बाजूलाच एक छोटीशी जागा आहे, बागेसारखी जागा आपण ज्याला म्हणू शकू. तिथं ज्यू लोकांचा एक उत्सव सुरू होता. या उत्सवादरम्यानच हा अंधाधुंद गोळीबार झालेला आहे. दोन व्यक्ती होते आणि ते बापलेक होते असं कळतंय. एक 50 वर्षाचा आणि दुसरा होता फक्त 24 वर्षाचा. या दोघांकडेही मिळून म्हणजे त्या दोघांकडे एकूण मिळून 6 बंदुका सापडून आलेल्या आहेत. यातला जो बाप आहे, वडील आहे, 50 वर्षांचा जो व्यक्ती आहे, त्याला सुद्धा गोळ्या लागलेल्या आहेत आणि तो जखमी अवस्थेत रुग्णालयात आहे असं कळतंय. काही ठिकाणाहून अशीही माहिती येते की त्याचा या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, पण अधिकृत अजून घोषणा तशी झालेली नाही. तर दोन व्यक्तींची नावं काय? साजिद अक्रम 50 वर्षाचा जो बाप आहे असं कळतंय आणि नवीन अक्रम जो 24 वर्षांचा जो याचा मुलगा आहे असं कळतंय. या दोघांचंही सिडनीमध्येच घर होतं. काल दिवसभरात काय झालं तर काल दिवसभरात या दोघांची झाडाझडती घेतली गेली, त्यांच्या घरांची झाडाझडती घेतली गेली. सिडनीमध्येच त्यांचं घर आहे. तर तिथे दहशतवादी कारवाया, त्याच्यानंतर कट्टरतावाद, गुन्हेगारी पार्श्वभूमी, गाझाशी संबंधित काही कागदपत्र असं सगळं सापडून आलेलं आहे. आता त्यावरून नेमकं कशामुळे यांनी हा हल्ला घडवला, एका विशिष्ट जमातीला म्हणजे ज्यू लोकांचा कार्यक्रम तिथे सुरू होता, तर त्यांना टार्गेट करण्याचा यांचा प्रयत्न का होता किंवा त्यांनी का टार्गेट केलं, या सगळ्या संदर्भात आता पोलीस तपासात गोष्टी एक एक दिवस जसा पुढे जाईल तसा समोर येतील. पण परवा घडलेल्या घटनेनंतर आधी जखमींना वेळेत उपचार देणं, त्यानंतर त्यांच्याकडून जे बोलू शकतायत, जे माहिती देऊ शकतायत त्यांच्याकडून अधिकाधिक माहिती घेणं की नेमकी ही घटना कशी घडली आणि त्या दोघांना कोणी ओळखत होता का याच्याविषयीची माहिती घेणं, हे सगळं सध्या सुरू आहे. त्याचबरोबर काल दिवसभरामध्ये म्हणजे सोमवारच्या काल दिवसभरात त्या दोघांची पार्श्वभूमी, त्या दोघांच्या आजूबाजूला जे राहत होते त्यांना जे ओळखत होते त्यांची माहिती घेणं, त्यांचे कॉल रेकॉर्ड्स चेक करणं, त्यांच्याकडे या बंदुका सापडल्या, त्या बंदुका नेमक्या त्यांना कुणी दिल्या, त्यांनी कुठून आणल्या. हा जो 50 वर्षाचा साजिद अक्रम आहे त्याच्याकडे तर परवाना सुद्धा होता बंदुकीचा, तर तो कसा काय होता, कुणी तो त्याला प्रोव्हाइड केला, या सगळ्या संदर्भात काल दिवसभरात माहिती घेतली जाते वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून. ऑस्ट्रेलिया सिडनीतली ही घटना आहे. ज्यू नागरिकांचा सण साजरा होत असताना या दोन हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. आधी तर त्यांना दहशतवादीच संबोधलं गेलं, पण नंतर लक्षात आलं की ते सिडनीमध्येच वास्तव्य करणारे होते आणि ते बापलेक होते आणि ते हल्लेखोर होते. त्यामुळे त्यांनी का हल्ला केला याच्या संदर्भातला तपास आता केला जातोय. एकावर पोलिसांनी गोळीबार केला, दुसरा ताब्यात घेतला गेलाय. तर तो जो गोळीबार केलेला होता पोलिसांनी ज्याच्यावर गोळ्या झाडल्या तो अक्रम होता, म्हणजे साजिद अक्रम 50 वर्षाचा जो बाप असं आपल्याला कळतंय. तर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला असंही कळतंय. अजून अधिकृत त्याच्या मृत्यूची गोष्ट समोर यायची आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी दुःख व्यक्त केलंय की ही घटना घडली, ही घडायला नको होती. गोळीबारच मुळात घडला, हे भीषण आहे, गंभीर आहे. त्यामुळे सगळ्या सिडनीतल्या यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. सिडनीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे.
अजून कोणी लोक त्यांच्यासोबत होती का, अजून काही त्यांचा वेगळा प्लॅन होता का, या संदर्भात माहिती घेतली जाते. 42 ते 50हून अधिक लोक जखमी झालेली आहेत या सगळ्या प्रकरणात आणि 15 ते 16 जणांचा आत्ता मृत्यू झाला असं कळतंय. हा आकडा वाढू शकतो अशी सुद्धा माहिती दिली आहे. तर हनुका नावाचा ज्यू लोकांचा उत्सव सुरू होता आणि त्यामुळे जवळपास 1 ते 2 हजार लोक या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला असलेल्या बाग सदृश जागेमध्ये, बाग सदृश जी जागा असते तिथं ते जमलेले होते एकत्र आणि त्याच वेळेला हा बेछूट गोळीबार झालेला आहे. या दरम्यान एक व्यक्ती म्हणजे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे, तर तो व्यक्ती जो आहे तो सिडनीतलाच फळविक्रेता व्यक्ती आहे, जो तिथूनच जात होता आणि त्याला गोळ्यांचा आवाज येत होता. त्या आता गोळ्या आहेत हे त्याला कळलं नाही, पण एक व्यक्ती हा हातात बंदूक आहे आणि बेछूट गोळीबार करतोय असं दिसत होतं म्हटल्यानंतर हा जो फळविक्रेता होता, 43 वर्षाचा हा फळविक्रेता आहे, त्याचं नाव आहे अहमद अल अहमद. हा हिरो ठरला या सगळ्यामध्ये, कारण त्याने मागून जाऊन या बंदूकधारी व्यक्तीला पकडलं आणि या फळविक्रेत्यावर सुद्धा गोळ्या झाडल्या गेल्या आहेत आणि त्याचवेळी जो हल्ला करणारा होता साजिद अक्रम, त्याला सुद्धा गोळ्या लागलेल्या आहेत. पण त्याने पकडण्याचं धाडस तरी दाखवलं आणि मग मात्र सगळ्या गोष्टी बदलल्या. पोलिसांच्या हातात सूत्र आली. पोलिसांनी या साजिद अक्रमला सुद्धा पकडलं आणि तिकडे नवीन अक्रमला सुद्धा पकडलं. नवीन अक्रम पोलिसांच्या ताब्यात आहे. फक्त 24 वर्षांचा आहे तो. या दोघांनी हे सगळं कृत्य का केलं, त्यासाठी किती दिवस त्यांनी प्लॅनिंग केलं आणि याच्यामागे त्यांचा उद्देश काय होता, कोणी त्यांना सांगितलं होतं का, हे सगळं आता तपासलं जाईल आणि काही दिवसांमध्ये या गोष्टी समोर येतील. पण धक्कादायक घटना एखाद्या संध्याकाळी 6:47 तोही रविवार म्हणजे सुटीचा दिवस, त्यामुळे समुद्रकिनारी सुद्धा प्रचंड गर्दी होती, बॉन्डी या समुद्रकिनारी, आणि त्यावेळेला घडलेली ही जी घटना आहे ती अत्यंत गंभीर अशी मानली जाते आणि त्यामुळे सिडनीमध्ये आता कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली गेलेली आहे. या संदर्भातल्या अजून काही घडामोडी, अजून काही माहिती किंवा सिडनीमधले आपले जे प्रेक्षक असतील त्यांच्याकडे या संदर्भातली काही अजून अपडेट असेल त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.